नमस्कार, मी डॉक्टर दीपेश पस्टे। गेल्या महिन्याभरापासून वाडा उपविभागीय कार्यालय या ठिकाणी शेतकऱ्यांकरिता जे आंदोलन छेडलं गेलं होतं, बिराड मोर्चा म्हणून ज्याचं नाव होतं, महाराष्ट्रातील असं एकमेव आंदोलन असेल की जे जवळपास ऐन दिवाळीमध्ये महिनाभर चाललं होतं आणि काल रात्री या आंदोलनाला तात्पुरत्या स्वरूपामध्ये स्थगिती देण्यात आलेली आहे। त्या बिराड मोर्चाचे आणि धर्मवीर विचार मंचचे अध्यक्ष मिलिंदजी पस्टे आपल्या सोबत आहेत की ह्या नक्की आंदोलनाची दिशा काय होती आणि पुढे वाटचाल काय असणार आहे, आपल्या किती मागण्या पूर्ण झालेल्या आहेत, अधिकाऱ्यांनी आपल्याला काय आश्वासन दिलेली आहेत, या संदर्भात आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत। मिलिंदजी, आपल्या मानवाधिकार मध्ये आपलं स्वागत आहे। गेली महिनाभर ऐन दिवाळीमध्ये आपण जे आंदोलन केलं, बिराड मोर्चा जो प्रांत कार्यालयामध्ये आपण काढला, तर या मोर्चाच्या माध्यमातून आपण काय मागण्या केल्या होत्या? सर्वप्रथम 27 दिवस आपल्या घराची, आपल्या मुलाबालांची पर्वा न करता या जिल्ह्यातील तमाम बाधित, विद्युत लाईन बाधित शेतकऱ्यांनी माझ्या खांद्याला खांदा लावून या जिल्ह्यात सर्व जास्त दिवस चालणार बिराड मोर्चा हा विक्रम धर्मवीर संघटनेचे नाव केल्याबद्दल मी त्या सर्व मायबाप जनतेचं मनापासून आभार व्यक्त करतो। मी त्यांचे उपकार या जन्मी फेडू नाही शकत की त्याही एवढा अडल विश्वास माझ्यावर ठेवून धर्मवीर संघटनेचं हे आंदोलन 50% यशस्वी केलेलं आहे। आपल्या मागण्या जी खावडा IVC लाईन चाललेली आहे किंवा नवसारी पडगे असेल किंवा पॉवर ग्रिड लाईन असेल, याच्या संदर्भात आपण गेल्या 27 दिवस लढत होतो। वाडा प्रांत कार्यालय इथे जिल्हास्तरीय आंदोलन होतं। अच्छा, तर हे बघा, एक तालुका एक भाव हा झालाय, पण तो कागदावर नव्हता, बरोबर, आणि ते प्रत्यक्षात काम धर्मवीर संघटनेने केलेलं आहे। आज प्रशासनाने आपल्याला लेखी स्वरूपात दिलेलं आहे की ज्या एक तालुका एक भाव वाढलेला आहे, हा धर्मवीर विचार मंच संघटनेच्या माध्यमातून, आंदोलनातून, निवेदनातून वाढलेला आहे। आणि तरीही देखील आम्ही या निर्णयाचं स्वागत करीत नाही, कारण या भावामध्ये शेतकरी संतुष्ट दिसत नाहीये। कारण बघा तुम्ही, आज आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये 2 बंदर येतात, त्याच्यातला एक बंदर वाढवण बंदर, हो, जे जागतिक स्तरावर 3 नंबर आहे त्याचा आणि आशिया खंडामध्ये कदाचित 1 नंबर आहे। त्याच्यानंतर एअरपोर्ट येतो, त्याच्यानंतर कार्गो एअरपोर्ट येतो, मग ट्रेन येते, अजून छोटे मोठे प्रोजेक्ट येत आहेत। एवढं असताना आपल्या पालघर जिल्ह्याचा जमिनीचा मोबदला एवढा असेल का? बरोबर, लाख रुपयामध्ये असेल का? तुम्ही विचार करा। आज जर सरकार बोलतंय 3री मुंबई बनते, 4थी मुंबई बनते, मग आपल्याला किती मोठ्या प्रमाणात मोबदला भेटला पाहिजे याचा विचार करून सरकारने या पालघर जिल्ह्यामध्ये प्रोजेक्ट आणले पाहिजेत। हो, अगदी। आणि सातत्याने धर्मवीर विचार मंचला आता संघटनेला 1च वर्ष झालंय, पण आपण जी लढाईची आपल्यामध्ये क्षमता आहे, तुम्ही बघितलंच असेल, हा 7वं आंदोलन होतं आपलं, आणि गेल्या 27 दिवसापासून हे धुमसत होतं। याचा विचार करायला पाहिजे आपण की त्या ऑफिसमध्ये जिथे होतो ते एकदम जागा सर्व उघड्यावर होती, स्वच्छताचे 3-13 वाजलेले होते तिथे, बरोबर। त्याच्यानंतर लाईटचा खूप मोठा इश्यू होता तिकडे, वादळ वारा पाऊस आपण बघतोय काळामध्ये आला होता, बरोबर। तर एवढी संकट झेलत आज तिथे माझा शेतकरी बांधव, माझी माय माऊली रस्त्यावर बसलेली, आणि या न्यायापर्यंत आपण पोहोचलो। आज आम्ही तात्पुरता स्थगिती दिले, आम्हाला लेखी आश्वासन दिलंय का येत्या 10-15 दिवसामध्ये आम्ही उच्चस्तरीय मंत्रालयामध्ये मीटिंग आयोजित करतोय आणि त्या मीटिंग मध्ये योग्य तो न्याय द्यायची प्रक्रिया आम्ही करतो। आम्हाला कलेक्टर मॅडमने आश्वासन दिलेलं आहे। तर तिथपर्यंत आम्ही तात्पुरता स्थगिती आमच्या आंदोलनाला दिलेली, फक्त स्थगिती दिलेली आहे। नक्की काय आश्वासन दिलं गेलं आहे आणि कोणत्या कोणत्या मागण्या आपल्या मान्य झालेल्या आहेत? मागण्या तर मान्य, आपण मागणी टाकलेली की ज्या ज्या शेतकऱ्यांच्या जागा जातात त्यांना तातडीने नोटीस देण्यात यावा। हे बघा, याच्या आधी असा प्रकार होता
आता जव्हारमध्ये मी जाऊन आलो, पॉवर ग्रिड नामी कंपनी चालले, लाईन विद्युत वाहिनी खेचून तारा खेचून पूर्ण रेडी आहेत तिकडे. तर त्यांना बघितलं अजून नोटीस आलेलं नाही. तेव्हा हा प्रकार कुठल्याही प्रकारची माहिती न देता, पूर्वसूचना न देता किंवा नोटीस न देता त्यांच्या जागा ताब्यात घेतल्या. हो, तर तो मी मुद्दा टाकलेला. तर त्याच्या अनुषंगाने आम्हाला लेखी दिलंय की त्यांना तात्काळ नोटीस देणं प्रक्रिया सुरू केली आणि खूप जणांना नोटीस भेटल्या का तुम्ही या प्रकल्पामध्ये बाधित होत आहेत. मग असं असताना ही मागणी आमची त्याही मान्य केली. त्याच्यानंतर आपण एक जिल्हा एक भावाची मागणी मान्य टाकलेली, ती आता मंत्रालयामध्ये बैठक आयोजित केली आणि त्याच्यावर सकारात्मक चर्चा करू असं आम्हाला आश्वासित केलेलं आहे कलेक्टर महोदय. त्याच्यानंतरची आपली मागणी होती की 100% मोबदला देण्यात यावा विद्युत लाईनीला, जी आता 30% मर्यादा आहे. ज्यातून कॉरिडॉर लाईन चालली त्याला 30% अनुदान भेटणार आहे, मोबदला भेटणार आहे. ती 100%. हे बघा, या सगळ्या कायदेशीर बाबी आहेत, हे आपण समजलं पाहिजे मुलात. बरोबर. आणि आम्ही सुद्धा लढा 1-2 दिवस नाही दिलेला. गेलो आम्ही आज आंदोलन करून आणि निवेदन देऊन आलो. एक 27 दिवस आम्ही तिथं लढत होतो. हो, बरोबर. तर या न्यायालयीन बाबी आहेत, त्याचा आपण पण विचार केला पाहिजे आणि लवकरच मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आम्हाला समाधानकारक उत्तर भेटेल. अन्यथा आमचा मार्ग मोकळा आहे, पुन्हा आम्ही तिथेच उतरू. त्याच्यानंतरची मागणी होती की 5 पटीने आम्हाला मोबदला देण्यात यावा. याचा सुद्धा सरकार कुठेतरी विचार करतो. हे तुम्हाला सांगतो, ह्या आंदोलनाची दखल देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा मुख्यमंत्री घेतलेले. ऊर्जा खातं त्यांच्याचकडे आहे. बरोबर. हा, त्यांच्या मेल सुद्धा आम्हाला आलेले त्यांच्या कार्यालयातून. अच्छा. हा, की आम्ही दखल घेतली म्हणून. तर आज वाड्याचा आवाज मंत्रालयापर्यंत पोहोचवायचं आपण काम केलंय. नक्कीच दिल्ली दरबारी पोहोचवायचं काम याच्या पुढे करू आणि हे आंदोलन जिथपर्यंत न्याय नाही भेटत तिथपर्यंत दत्तक ठेवू आम्ही. बरोबर. अगदी संपूर्ण दिवाळी आपली या आंदोलनामध्ये गेलेली आहे, या मोर्चामध्ये गेलेली आहे. म्हणजे संपूर्ण दिवाळी असताना सुद्धा आपण घरी दिवाळी साजरी न करता त्या आंदोलनामध्ये आपण ती दिवाळी साजरी केली. कुठेतरी शासन आणि प्रशासनाने दिवाळीच्या आधी याची दखल घ्यायला पाहिजे होती आणि तशी कुठेतरी घेतली नाही. तर कुठेतरी शासन प्रशासनाने चाल ढकल केलेलं आपल्याला वाटतं का? बघा, मी तर या गोष्टीचा निषेध करतो. कारण 27 दिवस आम्हाला तिथं लढत ठेवलं. मला थोडस शंका वाटते की प्रशासन कुठेतरी 27 दिवस उलटून गेले ना, आपला आवाज ऐकत नव्हता. तर मला संशय वाटतो या गोष्टीवर. हे नाकारू शकत नाही आपण, कारण खूप मोठ्या याच्यात राजकीय षडयंत्र सुद्धा मला वाटतंय. कारण आपण बघितलं श्रेयवादासाठी किती लढाई चालू होती याच गोष्टीची. का आम्ही एक तालुका एक भाव केला. मी कोणाच्या विरोधात नाहीये, कोणत्या पक्षाच्या विरोधात नाही, कोणत्या लोकप्रतिनिधीच्या विरोधात नाही. पण जर प्रशासन लिहून देतंय काही धर्मवीर विचार मंच या संघटनेच्या माध्यमातून जे पत्रव्यवहार झाले किंवा आंदोलन झालं त्याच्या अनुषंगाने आम्ही एक तालुका एक भाव जाहीर केला, याच्यापेक्षा मोठी गोष्ट काय आम्हाला पाहिजे. आणि त्याच्यामुळे मला वाटतं का प्रशासन कुठेतरी दबावाने काम करत होतं असं मला थोडासा सुगंध येत होता त्यांच्यातून. हा, आता स्थगिती, आपण नुकतीच स्थगिती घेतलेली आहे या आंदोलनाला, तर पुढची स्थगितीनंतरची पुढची आपली वाटचाल काय असणार आहे? हे बघा, स्थगिती घेणं हा निर्णय शेतकऱ्याचा होता, माझा नाही. मी या पालघर जिल्ह्यातल्या, ठाणे जिल्ह्यातल्या शेतकऱ्याचा सेवक आहे. मी त्यांचा आवाज या मंत्रालयापर्यंत किंवा अजून जे शेतकरी बोलतील आमचा आवाज जिथपर्यंत पोहोचला पाहिजे तिथपर्यंत मी पोहोचवण्यासाठी सज्ज आहे. आणि मी त्यांचा बांधिलकी का या पालघर जिल्ह्यात जिथे जिथे संकट येईल तिथं तिथं मी धावत जाईन शेतकऱ्यांसाठी. बघा, स्थगिती घेतली म्हणजे काय, मंत्रालयामध्ये आता बैठक आयोजित केली. ती बैठक सकारात्मक शेतकऱ्याच्या बाजूनी जर निर्णय झाला नाही तर याचा शेतकरी कुठेतरी विचार करणार. नक्कीच पुन्हा रस्त्यावर उतरायचा शेतकऱ्याचा ठाम निर्णय असेल असं मला काल रात्री आमची एक शेतकऱ्यांची शिष्टमंडळाची बैठक झाली. अच्छा, का स्थगिती घ्यायची का काय करायचं. तर आता तुम्ही बघत असाल वरुण राजा काय करतोय. पाऊस थांबायचं नाव घेत नाहीये. मोड आलेत उगवत्या भाताला. ही खूप मोठी शोकांतिका आहे. बरोबर. आणि प्रचंड मोठं संकट आता शेतकऱ्यावर ओढावलेलं आहे. त्याच्यात जो तिथं बसलेला माझ्या जोडीला वर्ग होता ह्यो पूर्ण शेतकरी होता. अगदी. आणि त्यांचं पीक अजून सुद्धा शेतात आहे. मग अशा याच्यावर निर्णयावर आम्ही पोहोचलो की आपण सद्यस्थिती स्थगिती देऊ, मंत्रालयाची मीटिंग होईल तिथपर्यंत. बरोबर.
तर मी प्रशासनाला आपल्याद्वारे सांगू इच्छितो का ती मीटिंग लवकरात लवकर आयोजित करा, अन्यथा शेतकरी नक्कीच मिलिंदजी, आता आपण शेतकऱ्यांचा निर्णय असं म्हटलं, काही दिवसांपूर्वी प्रधानमंत्री योजनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली गेली. वाडा तालुक्यामध्ये पूर्णपणे नुकसान झालेलं नाही अशी सुद्धा एक प्रकारची थट्टा करण्यात आलेली आहे. आणि दुसरा अति महत्वाचा जो सोशल मीडियावर पूर्णतः गाजत आहे की एका वाडा तालुक्यातील शेतकऱ्याला निव्वळ त्या योजनेच्या माध्यमातून फक्त 2 रुपये आणि 30 पैसे नुकसान भरपाई मिळालेली आहे. ही एक हास्यास्पद घटना सुद्धा म्हणता येईल. तर याकडे आपण कोणत्या दृष्टिकोनातून? मी आपल्या मीडियाद्वारे बघितलं, मी 2 रुपये आणि काय पैसे त्यांच्या अकाउंटवर 30 पैसे आलेत. शिलोत्तरचे शेतकरी आहेत ते, वाडा तालुक्यातलं शिलोत्तर पीकच्या इथे गाव आहे. तर मी या गोष्टीचा जाहीर निषेध करतो. हे बघा, या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी मला त्यांचा आवाज म्हणून निवडलेला आहे. बरोबर. आज जी त्यांच्यावर आसमानी संकट आलेलं आहे, हे अतिशय दुर्दैव आहे. बघा, ह्या पालघर जिल्ह्यातला प्रामुख्याने शेती हा व्यवसाय, आणि त्याच्यात जर पिकाचं नुकसान झालं तर शेतकरी काय करणार आहे, त्याचा उदरनिर्वाह कसा करेल? तुम्ही बघित असाल, आता मीडियावर आपले फोटो व्हायरल होतात. भाताला त्या पिकाला मोड आलेले शेतामध्ये आहेत. पूर्ण पीक आता वाया गेलेलं आहे. तो त्यांच्या गुरांसाठी तो चारा जो होतो पेंडा, तो सुद्धा नाही होऊ शकत. तो पाण्यामध्ये पूर्ण भिजून वाया चाललेला आहे, खराब झालेला आहे. मग अशा या पालघर जिल्ह्याच्या, या कोकणातल्या विशेषतः भात पिकवणाऱ्या शेतकऱ्यांनी करायचं काय? आज पालघर जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त भात पिकवणारा आदिवासी समाज पण आहे. असं जे शेतीवर उदरनिर्वाह करतात, तर ते करायचं काय हा मोठा प्रश्न आहे. कोणता पक्ष, कोणती संघटना या नुकसान भरपाई बाबत मला पुढे येताना दिसत नाहीये. बरोबर. तर मी आपल्या मीडियाद्वारे सांगतो, एक काल रात्री आम्ही 12 वाजेपर्यंत आमचं आंदोलन मागे घेतलं, म्हणून आज तुमच्या मीडिया समोर सकाळीच आलोय मी. येत्या काही दिवसात आचारसंहिता जर लांबणीवर गेली तर नक्कीच या शेतकऱ्यांचा आवाज या मंत्रालयाच्या दारापर्यंत मी पोहोचवण्याचं काम करीन. शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने माझी भेट घेतलेली आहे. बघा, सोसायटी काढली जाते भात लावणीसाठी, आणि जर आता तो भातच पिकला नाही, बरोबर, तर सोसायटी तो भरणार कसा, हा मोठा प्रश्न त्याच्यासमोर उपस्थित राहिलेला आहे. बरोबर. अशात सोसायटी, माझी भूमिका अशी आहे की सोसायटी त्यांची माफ झाली पाहिजे. अगदी. या पालघर जिल्हा, या ठाणे जिल्ह्यातल्या शेतकऱ्याची सोसायटी माफ झाली पाहिजे. अन्यथा धर्मवीर संघटना असंख्य शेकडो हजारो शेतकऱ्यांसह त्या तालुक्यात, त्या तहसील समोर आंदोलन सुरू करील. आणि याची प्रशासनाने नोंद घ्यावी. धर्मवीर संघटना बोलते कमी आणि प्रक्रिया जास्त करते, हे तर आपल्या निदर्शनात 1 वर्षात आलं असेल. हे 7वं आंदोलन यशस्वीरित्या पार पाडलंय आपण. मी उद्या किंवा परवा शेतकऱ्यांचं आपल्या तालुक्यातलं शिष्टमंडळ घेऊन वाडा तहसील, विक्रमगड तहसील, जव्हार तहसील, पालघर तहसील इथे निवेदन सादर करणार आहे. जी सोसायटी ती माफ करण्यात यावी, नुकसान भरपाई वाढीव भेटली पाहिजे. बरोबर. शेतकऱ्याच्या हिताचे त्याचं विचार विनिमय करून त्याला नुकसान भरपाई दिली पाहिजे. प्रत्येक या नुकसानीच्या प्रक्रियेमध्ये शेतकऱ्याला विश्वासात घेतला पाहिजे. अगदी. प्रशासनाने त्यांचं शिष्टमंडळ बोलून व्यवस्थित न्यायनिवाडा केला पाहिजे. 2-4 दिवसांमध्ये मी निवेदन सादर करणार प्रशासनाजवळ. त्याही योग्य ती दखल नाही घेतली, आणि आता आचारसंहिता चालू होते. आपण बघताय कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू शकते. आंदोलन जरी आता करायला भेटलं नाही तरी ज्या क्षणी आचारसंहिता संपते त्याच्या अवघ्या काही दिवसातच धर्मवीर संघटना शेतकऱ्याच्या हिताचा निर्णय जर घेतला नाही, धर्मवीर संघटना ही रस्त्यावर उतरेल. नक्कीच येत्या काही दिवसांमध्ये निवडणुका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका लागत आहेत, आणि हा आपला परिसर जो आहे तो शेतकरी वर्ग जास्त आहे, आणि गेल्या कित्येक महिन्यांपासून पावसाने थैमान घातले, शेतकऱ्यांचं अफाट नुकसान झालेलं आहे, आणि सरकार अजूनपर्यंत
या तालुक्यांमध्ये तरी कुठल्याही प्रकारचा निधी नुकसान भरपाई द्यायला तयार होत नाही, म्हणून शेतकरी वर्ग सुद्धा नाराज आहे आणि त्या शेतकऱ्यांच्या बाजूने आपण ठामपणे उभे राहिलेले आहात. तर येत्या निवडणुकीमध्ये नक्कीच शेतकरी वर्ग आपल्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहेल. तर आपली काय भूमिका असेल येत्या निवडणुकांमध्ये? आता आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की मंत्रालय स्तरावर आम्ही उच्चस्तरीय बैठक आयोजित करून विद्युत लाईनी बाधित शेतकऱ्यांना योग्य तो न्याय मिळवून द्यायची प्रक्रिया करतो. बरोबर. ही त्याही लवकरात लवकर करावी. शेतकऱ्याचा रोष कुठे जाईल अगदी याची जिम्मेदारी मिलिंद पष्टे किंवा धर्मवीर संघटना घेऊ शकत नाही. नक्कीच. कारण आधीच 1 महिना रस्त्यावर बसवलेलं आहे प्रशासनाने. हो. आणि त्याच्यात पानं पुसायची जर कामं केली तर नक्कीच हा 50 महसूल मधून वाड्या तालुक्यातून गेलेली, बरोबर, 40 महसूल विक्रमगड मधून गेलेली, 40 महसूल जव्हार तालुक्यातून गेलेली. हा रोष कदाचित जिल्हा सत्ता परिवर्तन करू शकतो. कारण आपण बघताय एक साईडला महाविकास आघाडी एकत्रितपणे लढते आणि महायुती हा विभक्त लढते. बरोबर. अशी चित्र आपल्याला दिसत आहेत. तर मी कोणत्या पक्षाचं समर्थन करत नाही, मी कोणत्या पक्षाला समर्थन देत नाही, मी कोणत्या नेत्याला समर्थन देत नाही. पण शेतकऱ्याचा विचार या प्रशासनाने केला पाहिजे, या सरकारने केला पाहिजे. आणि विद्युत लाईन बाधित शेतकरी असेल किंवा नुकसानग्रस्त, आता बघताय पीक नुकसानग्रस्त खूप मोठं संकट आहे. हो, मोठं संकट. त्याच्यावर उदरनिर्वाह होतो. तोच आज उदरनिर्वाह या निसर्गाने खेचून चालवलेला आहे. बरोबर. तर याच्यात प्रशासनाने तातडीने त्यांना मदत केली पाहिजे. मी तर निवेदन सादर करणार आहे. बघा, मी संघटना आता आपल्याला स्थापन करून 1 वर्ष झालं आणि लहान तोंडी मोठा घास घ्यावा एवढं मी बोलू शकत नाही. मी कोणत्या पक्षाला विरोध करणार नाही, कोणत्या पक्षाला समर्थन करणार नाही. पण जर शेतकरी जर मलाच माझा चेहरा जर या संघटनेला निवडला तर नक्कीच त्यांचा आवाज या निवडणुकीत मी सभेंमार्फत प्रशासनापर्यंत पोचवायचं काम करीन. सभेंमार्फत प्रशासनापर्यंत पोचवायचं काम करीन. मी कोणत्या पक्षाला समर्थन करा किंवा नका करू हे मी शेतकऱ्याला सांगणार नाही. पण वाडा, विक्रमगड आणि जव्हार या तालुक्यांमध्ये धर्मवीर संघटनेच्या सभा होणार, शेतकऱ्यांच्या सभा होणार आणि त्याचं नेतृत्व मी करणार हे मी तुमच्या मीडिया समोर जाहीर सांगतो. नक्कीच. तर हे होते धर्मवीर विचार मंच संघटनेचे अध्यक्ष मिलिंद पष्टे. गेल्या महिनाभरापासून ऐन दिवाळीमध्ये त्यांनी शेतकऱ्यांसाठी हे आंदोलन उभारलं, बिराड मोर्चा उभारला आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याकरता हे एक हत्यार उपसलेलं आहे की पालघर ही आता 3री मुंबई होण्याच्या दिशेकडे आहे आणि तुटपुंजी त्या खाजगी कंपन्यांकडून जी काही बाधित शेतकरी आहेत त्यांना दिली जाते आणि भविष्यामध्ये ही 3री मुंबई झाल्याच्या नंतर हा शेतकरी पस्तावेल का अशी परिस्थिती निर्माण झाली असताना शेतकऱ्यांचा वाली कोण नाही अशा परिस्थितीमध्ये धर्मवीर विचार मंच ही संघटना उभी राहिली आणि हे आंदोलन सुरू असताना त्यांनी थेट शासन प्रशासनावर आरोप केलेले आहेत की ऐन दिवाळीमध्ये सुद्धा आमच्याकडे कुठल्याही प्रकारची दक्षता घेतली नाही, आमच्याकडे कुठल्याही प्रकारचं लक्ष दिलं नाही आणि आम्हाला गेल्या महिनाभर ताटकळत ठेवलं. हे महाराष्ट्रातील असं एकमेव आंदोलन असेल की जे जवळपास महिनाभर आंदोलन चाललं आणि अजूनही पुढे भविष्यामध्ये जर का शेतकऱ्यांचं समाधान झालं नाही तर ते पुढे चालू राहील. नक्कीच धर्मवीर विचार मंच आणि मिलिंद पष्टे आपणास पुढील वाटचालीसाठी आपले मानवाधिकारकडून शुभेच्छा. धन्यवाद.